नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, उद्या माळशिरसला हिंद केसरी असं जुनं हिंद केसरी मैदान आहे, जे ओरिजिनल हिंद केसरी मैदान म्हणून ओळखलं जातं. जवळजवळ यंदाचं 39वं वर्ष आहे त्यांचं जुना बैल पोळा मैदानावरचं. तर मित्रांनो, हे मोठं मैदान आहे, मानाचं मैदान आहे. तर या मैदानावरती संभाव्य म्हणजेच की शक्यता ज्या ज्या बैलांची एकत्र पळण्याची, ज्या जोड्यांची एकत्र पळू शकतात, ह्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, ह्या संपूर्ण शक्यता आहेत आणि ह्याच्या मागचं थोडंसं एक कारण पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात मोठं आणि जबरदस्त असा बैल जो की ह्या साईडला, आपल्या साईडला साताऱ्यात पळायला लागला ना, अख्खा महाराष्ट्र त्यानं हादरून टाकला, संभाजीनगरचा लखन. तर मित्रांनो, हा लखन बैल आहे आणि आपले लोणंदचे दैवत शेठ गोवेकर यांचा फाजीलराव ही गाडी पाळणार आहे. आता ही गाडी पाळण्यामागचं कारण काय आहे? कारण का मागच्याच मैदान म्हणजे पेडगावच्याच मैदानात ही गाडी पाळणार होती, पण जो लखनचा पायरा होता तो बाकासूरला देण्यात आला. दैवत शेठनं मोठं मन दाखवलेलं त्यावेळेस, आणि म्हणूनच हे आता येणारं जे मोठं मैदान आहे त्या ठिकाणी हा 100% पायरा असणार आहे. कारण का मोठ्या मोठ्या मैदानामध्ये दैवत शेठ यांचे मोठे एकदम पैरे असतात, म्हणून फाजीलराव आणि लखन हा पायरा फिक्स आहे मित्रांनो. ह्याच्यानंतर 2 नंबरला जो पायरा तो म्हणजेच की वायकरांची आणबानशान रायफल. तर मित्रांनो, रायफल या मैदानावरती येणार आहे. रायफलचा पायरा हा असू शकतो, एक तर पिस्टन 22-11 याच्या बरोबर तरी असू शकतो, किंवा वादळ वादळ म्हणजेच की आता मानगरचं जे वादळ होतं त्याच्याबरोबर असू शकतो. कारण का मागच्या मैदानात त्या दोघांची गाडी चांगली पळलेली, रायफलची, वादळची. किंवा घरनिकीचा राजा हा पण असू शकतो. कारण का घरनिकीचा राजा आणि रायफल यांची जी गाडी होती ती एकदम जबरदस्त पळायची, म्हणून रायफल घरनिकीचा राजा किंवा रायफल मानगरचं वादळ किंवा पिस्टन. कारण का मोठ्या मैदानात तो पण जबरदस्तच असा पळ करतो. पब्लिकचं बिथाड म्हणून ओळखलं जातं. मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात आणि तो धुमाकूळ घालतोच घालतो. तिसरा म्हणजेच की सगळ्यात महत्त्वाचा मेन असा पायरा तो म्हणजेच की स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचं सर्जा आणि मथुर ही मित्रांनो जोडी पळू शकते. कारण का याच मैदानामध्ये मागच्या वेळेस ती गाडी पाळलेली, याही वर्षी ती पळू शकते. म्हणून जवळजवळ 90% ही जी गाडी आहे सर्जा आणि मथुर ही गाडी मित्रांनो पळू शकते. किंवा सर्जा आणि अर्जुन पण सर्जा बरोबर पळू शकतो, अशी पण मित्रांनो शक्यता भरपूर दाट आहे, अर्जुन आणि सर्जा. याच्यानंतर पुढचा बैल येतो ते पिंटू शेठ वडकीकरांचा सुंदर. मित्रांनो, सुंदर म्हणजेच की कॉकटेल हा जो बैल आहे मित्रांनो, भरपूर अशी शक्यता आहे की तो पळू शकतो. भुंगा जो बैल आहे मुंबईकरांचा, पण आता भुंगा येतोय का नाही ह्याच्यावरती पण शंका आहेत. काही जण म्हणतात येतात, काही जण म्हणतात नाही येणार. हे आपल्याला एवढं काही माहीत नाही, पण ते शक्यता जास्त आहे की कॉकटेल आणि भुंगा ही गाडी पळू शकते. किंवा कॉकटेल आणि पिस्टन पण गाडी मित्रांनो पळू शकते. भरपूर जण म्हणतात की मानगरच्या वादळ बरोबर पाळणारे, आपल्याला कन्फर्म अशी माहिती नाही, आपण शक्यता सांगतो. आणि मित्रांनो, द्वारलीकरांचा हरण्या आणि भुंगा ही गाडी पण पळू शकते. कारण का आता जर या साईडला आलं तर आपले हेमंत दादा आहेत, ते जास्त करून त्यांचा जो हरण्याची गाडी ज्या जबरदस्त स्पीडनं पळती, तर पुढच्या मोठ्या मैदानात पण तीच गाडी पळवायची त्यांना आवडते. म्हणून हरण्या आणि भुंगाची गाडी जबरदस्त पळालेली पेडगावच्या मैदानात, या पण मोठ्या मैदानात ती दोघं धुमाकूळ घालू शकतात. आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा अजून एक पायरा तो म्हणजेच की सगळ्यांचा आवडता लाडका नवमिंद केसरी बाकासूरनं ह्या मैदानात आजपर्यंत तर त्यानं 1 नंबर केला नाही किंवा गुलाल घेतला नाही आहे फायनलचा. तर त्याची इच्छा हीच असेल की ह्या मैदानात त्यानं गुलाल घ्यायचा. तर म्हणून मोहिल शेठ पण चांगल्या प्रकारे पायरा करतील. आणि सगळ्यात जास्त अशी शक्यता आहे की बकासूर आणि अर्जुन आणि बकासूर ही गाडी मित्रांनो पळू शकते. जवळजवळ 90% शक्यता ही जास्त आहे. किंवा मित्रांनो, बकासूर आणि जीवन डायव्हर निनामकरांचा सुंदर ही पण गाडी पळू शकते, याची शक्यता पण आहे. आणि सातारा एक्सप्रेस बलमा
आणि बकासूर ही पण गाडी इथं मित्रांनो पळू शकते, शक्यता जास्त आहे. बलमा, बकासूर, सुंदर, बकासूर किंवा बकासूर आणि अर्जुन ही गाड्या तिघांपैकी बकासूरचा पायरा मित्रांनो असू शकतो 100%. किंवा काही जण म्हणतात की बलमा किंवा मथुर पण या मैदानात असेल, पण ही शक्यता मला कमी वाटते. पण बलमा बकासूर ही एक शक्यता जास्त वाटते आणि अर्जुन ही शक्यता जास्त वाटते मित्रांनो. तो भरपूर दिवसांपासून जो आला नाहीये घाटावरती, तो म्हणजेच की जबरदस्त असा पळ करणार, ज्यानं की आपल्या साईडला येऊन ह्या असा पश्चिम साईडला येऊन धुमाकूळच घाललेला, तो म्हणजेच की बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि वाघेरीकरांचा बादल ही मित्रांनो गाडी पाळणारी जबरदस्त धुमशान होणार आहे उद्या. आता आपल्या अंदाजित ते किती खरे ठरतात ते आपण बघूया उद्या. आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.